टॉस बॉक्समध्ये हे प्राईज जे साहेबांच्या माध्यमातून आला आणि मॅन ऑफ द मॅच धर्मानंद निलेशजी बाळाराम पाटील साहेबांच्या माध्यमातून वितरित केले गेलं. धन्यवाद साहेब. आपण पुन्हा व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे. मॅचला होताना सुरुवात पाहायला मिळते. सागर बरडचा पुढील बॉल. वीर एंटरप्राइजेस won a toss, decided to ball first. हलक्याशा हाताने यावेळेस या बॉलला खेळून काढला आदित्यने. धावसंख्या 4 बॉल नंतर प्रत्येक बॉलमध्ये एक धावेची आतापर्यंत सरासरी इकॉनॉमी जी पाहायला मिळते सागरच्या माध्यमातून. प्रशांतजी वेडगा बरीच वर्ष क्रिकेटमध्ये रुजू आहेत. ऑन साईडला बॉल चाललाय. एक धाव मिळते आणि धावसंख्या 5 बॉल नंतर चांगली गोलंदाजी. पॉवर प्लेच्या बंधनामध्ये एक गोलंदाज म्हणून स्वतःला इकॉनॉमिकल मेंटेन करणं आत्ताच्या काळामध्ये फार कठीण झालंय. कारण की आताचं क्रिकेट खूपच फास्ट झालंय आणि खूपच स्मार्ट झालंय. आणि यावेळेस ती पाहायला मिळते. पुढील बॉल. अंतिम बॉल. बॅट येण्याच्या अगोदरच बॉल विकेट किपरच्या सेफ हँडमध्ये गेला होता. हा वेग आहे सागर बरडचा. योग्य प्रकारे षटक त्याने परिपूर्ण केलं. त्याने दिलं फक्त 5 धावा.
धावसंख्या 7 या अंकावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते 7 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. दुसरं षटक जे पाहायला मिळते प्रतीकच्या माध्यमातून. एक चांगला गोलंदाज प्रतीकनेही स्वतःला सिद्ध केलंय. मागील 2 ते 3 वर्ष प्रतीकचा खेळ हा खऱ्या अर्थाने उंचावलाय. चांगला फटका होता, चांगले प्रयत्न फिल्डिंगच्या माध्यमातून देखील पाहायला मिळत आहेत. एफर्ट देत आहेत आपल्या टीमसाठी. ठाऊक आहे की आपला संघ जिंकावा, टॉप 4मध्ये आमच्या टीमला जागा मिळावी, तदनंतर ही ट्रॉफी जिंकण्याची ओढ सुरू व्हावी. क्रिकेटसाठी या ठिकाणी सर्व काही गोष्टी ज्या पाहायला मिळत आहेत. पुन्हा गोलंदाज षटकातील पुढील बॉल घेऊन सज्ज होताना पाहायला मिळतोय प्रतीक बराड. हलक्याशा हाताने सिंगल डबलवर रोल द्यायचा असतो आणि तेच केलं आदित्यने. कारण की वेळ बदलते मैदानाच्या आतमध्ये, परंतु टिकून बॅटिंग करावी लागते. ज्याप्रमाणे म्हणतात ना की पिंपळाच्या रोपासारखं खडकावर उगवता आलं पाहिजे. निर्भीरपणे निर्धास्तपणे निर्धाराच्या वाटेवरती चालता आलं पाहिजे. वादळांचं काय आहे, ते येतात आणि जातात, परंतु मातीत घट्ट पायरून उभं राहता आलं पाहिजे आणि तेच उभं राहावं लागतं. यावेळी चांगला फटका खेळले, बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषा पार. गोवाडे आदिवासी प्रीमियर लीगचा चौकार 4. टॉप 10 काढा ना, त्या प्रति अपडेट करीत जा ना, त्या ग्रुपवर पाठवलंय ते. धावसंख्या 14 या अंकावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते 14 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. चांगली गोलंदाजी आतापर्यंत या 2 षटकांमध्ये वीर एंटरप्राइजेस या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. आदरणीय सन्माननीय ईश्वरजी वसंत बरड साहेबांचा संघ जो पाहायला मिळतोय, वीर एंटरप्राइजेस, या स्पर्धेसाठी अथांग मेहनत त्यांच्या माध्यमातून जी घेतली गेली. सर्वांचे मुख्य एकच नाव, ईश्वरजी वसंत बरड साहेबांची मेहनत आणि संपूर्ण आयोजकांची मेहनत, आणि तदनंतर ही स्पर्धा जी पाहायला मिळते. त्याचप्रमाणे जी भोजनाची उत्तम व्यवस्था केलेली आहे कैलासवासीय वसंतजी बबन बरड यांच्या स्मरणार्थ आदरणीय ईश्वरजी वसंत बरड साहेब, आदरणीय रामदासजी वसंत बरड साहेबांच्या माध्यमातून आणि हे चविष्ट भोजन छाया पडवले मॅडम आणि संपूर्ण महिला भगिनींनी अलीकडे खूप चांगली मेहनत घेतलेली आहे. त्यांचं पुन्हा एकदा गोवाड्या आदिवासी प्रीमियर लीगच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे ज्यांनी मेहनत घेतलेली आहे, जे आत्तापर्यंत खूप सारे ये जा करताना पाहायला मिळत आहेत, महेंद्रजी बरड आणि चंदूजी ठाकरे यांचे खूप खूप धन्यवाद. आणि सर्व जी पाहणी करताना पाहायला मिळत आहेत, भोजनाची व्यवस्था आदरणीय अनिलजी बरड, आदरणीय देशू बरड, आदरणीय श्याम जाधव, आदरणीय नरसू बरड, आदरणीय रामदासजी बरड साहेब यांची मेहनत देखील पाहायला मिळते. आपलंही खूप खूप धन्यवाद. ही स्पर्धा आपली आहे आणि आपण काहीतरी देणं लागतो याच प्रामाणिक हेतू उद्देशाने, आणि तुमचा हेतू जर प्रामाणिक असेल तर या ठिकाणी तुमची चर्चा नेहमीच होते. आणि तेच या ठिकाणी जे पाहायला मिळालं, हेल्पिंग हँड्स येणं महत्त्वाची भूमिका आहे. क्रिकेटचा खेळ आपला आहे, स्पर्धा आपली आहे आणि याच हेतू उद्देशाने या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. विकेट गेलाय आणि तदनंतर मैदानाच्या आतमध्ये ज्याच्या माथ्यावरती ऑरेंज कॅप गणेश जाधव, काल अर्धशतक त्याने केलंय. योग्य पद्धतीने तो बॅटिंग करतोय. 115 धावा, हायेस्ट रन गेटर ऑफ दिस टुर्नामेंट गणेश जाधव, स्मॉल पॉकेट ऑफ डायनामिक प्लेअर. तो आलाय मैदानाच्या आतमध्ये. सागरचा बॉल दूरवरून खेळण्याचा प्रयत्न यावेळेस पाहायला मिळालाय आणि हा बॉल येतोय डॉट.
चांगली गोलंदाजी. 4 बॉलचा खेळ झालाय आणि धावसंख्या 16. एकंदरीत 16 चेंडूंचा खेळ झालाय या पहिल्या इनिंगच्या माध्यमातून आणि स्कोरबोर्ड 16 आहे. 2 गडी बाद. षटकामधील 5वा बॉल. यावेळेस बॅटची एज घेतलेली आहे. क्षेत्ररक्षक होते शॉर्टमध्ये. त्यावरती 1 धाव गणेशने अकाउंट ओपन केलंय. 2 बॉलमध्ये 1 धाव त्याने केलेली आहे आणि संघाची धावसंख्या 17 या अंकावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. नो लुक शॉट ऑन साइडला. प्रॉपर टायमिंग. क्षेत्ररक्षक होते परंतु त्यांना बीट केलं या बॉलने आणि बॉल 4 धावांसाठी ट्रॅव्हल होताना संघाची धावसंख्या 21. धन्यवाद डीजे. प्रशांत बराट येतोय गोलंदाजी करण्यासाठी. काल देखील प्रशांतने अतिशय शांत राहून गोलंदाजी केली होती. नावाप्रमाणेच तो प्रशांत आहे. धावसंख्या 22. आदित्य यावेळेस येतोय बॅटिंग मार्कवरती. मागच्या ओव्हरचा अंतिम शेवटच्या बॉलवर त्याने लगावला होता चौकार. तोच बॅटर आदित्य. पुढील बॉल. यावेळेस पुल केले बॉलला. हा देखील फटका फसलाय परंतु सेफमध्ये लँडिंग आणि तत्पूर्वी बॉल ट्रॅव्हल होताना 4 धावींसाठी चौकार येतोय. धन्यवाद डीजे. चांगल्या प्रकारचा फटका. हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या पार. आणखीन एक गवड आदिवासी प्रीमियर लीगचा चौकार. 4. धन्यवाद डीजे. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. खोलवट टप्प्याचा बॉल. योग्य टप्पा होता परंतु फटकाही चांगला पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर आहेत तैनात. दुर्या बराड. आणखीन एक धाव पाहायला मिळते. चांगल्या प्रकारे रनिंग बिटवीन द विकेट्स. धावसंख्या 3 ने पुढे गेली. 33 रन्स, 33 धावा, 2 गडी बाद. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे आणि 4थ्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळालाय. परत 10चं अतिशय चांगलं आयोजन आणि नियोजन जे पाहायला मिळते गोवाडी आदिवासी प्रीमियर लीगच्या माध्यमातून. विशेष आकर्षणही पाहायला मिळत आहेत. मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल. वेग आणि योग्य टप्पा.
या दोन गोष्टी प्रशांत बरडच्या माध्यमातून पाहायला मिळतात. यंदाच्या हंगामात प्रशांत बरड चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय गोलंदाजीमुळे. येत्या काळात हे नाव चर्चेत येईल यात तीळ मात्र शंका नाहीये. यावेळेस चांगला फटका, चीप शॉट, सागरकडून चुकी होत नसते. आणि यावेळेस आणखीन एक विकेट, विकेट क्रमांक 3. (33) 33 धावा ऑन दी स्कोर कार्ड. चला यानंतर सामना गावदेवी वॉरियर्स आणि माही 11 टीम आपण सज्ज राहायचंय पुढील मॅच साठी. गावदेवी वॉरियर्स आणि माही 11 हा सामना. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिलाच बॉल उडवले, बॉलला सरळ ओव्हर दी बॉलर हेड फेकून दिले. आदित्य दाबशीचा ब्रँडेड षटकार. धन्यवाद डीजे. धावसंख्या 6 ने पुढे गेली आणि जाऊन पोचली गेली स्कोर कार्ड वरती. 39-39. पुढील बॉल पुढे येऊन पुन्हा अटॅक करण्याचा प्रयत्न राहिला होता. एक धाव इझिली डन केली गेली आणि 2 धावा ही परिपूर्ण करताना आदित्य चांगली बॅटिंग करतो या मॅच मध्ये. आणि धावसंख्या 41-41. आदित्य खेळतोय 10 मध्ये 26. योग्य बॅटिंग तो करतोय मैदानाच्या आतमध्ये. मागणी तसा पुरवठा. आदित्य पुन्हा षटकातील पुढील बॉल घेऊन गोलंदाज राजेंद्र वेडगा. अंतिम षटक. कमी गती होती यावेळेस बॉलवर, परंतु हा चेंडू जर आपण पाहिला तर ट्रॅम लाईनच्या बाहेरचा व्हाईट बॉलचं सिग्नल पंचांनी केलंय. धावसंख्या मात्र 1 ने पुढे 42 धावा 3 गडी बाद. यावेळेस हा चेंडू उंच गेलाय डीप मध्ये दुरिया बरड, परंतु हा झेल सुटला गेला. ड्रॉप कॅच. आता येत्या काळामध्ये मात्र खूप साऱ्या धावा पाहायला मिळतील कारण की जीवनदान मिळालंय. दुसऱ्या बाजूनं चंदू ठाकरे हा फलंदाज धावबाद होताना, आदित्य क्षमस्व हा फलंदाज धावबाद होतोय. दैवत येते आणि कर्म नेते अशा प्रकारचं दृश्य मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. मिनेश मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय बॅटिंग साठी. उर्वरित बॉल शिल्लक आहे 3 आणि 3 बॉल मध्ये योग्य बॅटिंग करावी लागेल. धावसंख्या आहे स्कोर कार्ड वरती 43 रन्स 43 धावा ऑन दी स्कोर कार्ड. पुढील बॉल. यावेळेस क्षेत्ररक्षक तैनात आहेत. 1 धावेचा प्रयत्न चंदूचा राहिलाय. 1 धाव परिपूर्ण झाली. 2 धावेचा प्रयत्न. विकेटचं पतन पंतांनी सांगितलंय OUT डायमंड डक. बॅटर मिनेश गॉन. धन्यवाद डीजे. ऑन साइडला फटका फसलाय. सागरने झेल परिपूर्ण केलाय. आणखीन एक धक्का. चंदू ठाकरे बॅक टू दी पवेलियन. विकेट डाऊन.
धन्यवाद. शेवटचा बॉल शिल्लक आहे. गोलंदाज राजेंद्र वेडगा यांच्या माध्यमातून हा बॉल, हा देखील फटका उंच गेलाय, फटका फसलाय आणि झेल ईश्वरजी वसंत बरड साहेब परिपूर्ण करतायत. काल देखील चांगली बॅटिंग त्यांनी केली होती. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड त्यांना मिळाला आणि यावेळेस उत्कृष्ट झेल त्यांनी परिपूर्ण केला. विकेट डाऊन. धन्यवाद डीजे. हॅलो चेक. चला आपण जाऊया आता टॉसच्या दिशेने. चला गावदेवी वॉरियर्स आणि माही 11 टीमचे कॅप्टन आपण या. मैदानाच्या आतमध्ये ईश्वरजी वसंत बरड साहेब त्यांच्या प्रत्येक षटकारासाठी आदरणीय सन्माननीय निलेशजी बाळाराम पाटील साहेबांच्या माध्यमातून 100 रुपयांचं प्राईज प्रत्येक षटकारासाठी. माही 11 टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. आणि गावदेवी वॉरियर्स माही 11 टीमचे कॅप्टन माही 11 कॅप्टन. चांगल्या प्रकारे या बॉलला मात्र
खेळून काढलाय. तत्पूर्वी धावा जरूर पाहायला मिळतील. यावेळेस फुलटच बॉल होता आणि चेंडू जातोय, फिल्डर होते परंतु हा झेल सुटलाय. आता सन्माननीय ईश्वरजी वसंत बरड साहेब या ठिकाणी स्ट्राईक एंडला आहेत आणि त्यांचे परममित्र आदरणीय सन्माननीय अविनाशजी कोम सर, बँक ऑफ बरोडा मॅनेजर, त्यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी ईश्वरजी बरड साहेबांना 200 रुपयांचं प्राईज, नातं मैत्रीचं, अर्थात अविनाश कोम सर. फटका चांगला आहे, सरळ उडवला या बॉलला, 6 धावा. आदरणीय अविनाश कोम सरांच्या माध्यमातून 200 रुपये, आदरणीय निलेशजी पाटील साहेबांच्या माध्यमातून 100 रुपये या सत्कारासाठी. धन्यवाद डीजे. चला आपण टॉसकडे वळणार आहोत. मी आदरणीय सन्माननीय तुळशीराम जाधव साहेब आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. पुढील सामना माही 11 आणि गावदेवी वॉरियर्स अशा 2 टीममध्ये आपण टॉस करतोय. धावसंख्या 9 या अंकावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 9 रन्स हे स्कोरबोर्ड पाहायला मिळतंय. अप्रतिम सन्मान दिला आणि सन्मान द्यावा लागतो. आज कित्येक वर्ष उलटून गेली परंतु जेव्हा जेव्हा हा चेंडू येतो यॉर्करचा तेव्हा तेव्हा त्याला रिस्पेक्ट देणं महत्त्वाचं आहे. टेक रिस्पेक्ट अँड गिव्ह रिस्पेक्ट, तेच या ठिकाणी पाहायला मिळालंय. आणि यॉर्करच्या लेंथवरती आपण जर बघितलं तर हे तोड देखील पाहायला मिळतोय जो टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये आता गॉड ऑफ टेनिस बॉल क्रिकेट कृष्णा लक्ष्मण सातपुते सरांकडे आहे. आणि महेंद्रसिंग पानसिंग धोनी यांनी हेलिकॉप्टर स्ट्रोक डिराईव्ह केला परंतु त्यांचे परममित्र संतोष लाल यांनी प्रथमतः मात्र त्यांना सांगितलं, MS धोनी यांना शिकवलं की अशा प्रकारचा चेंडू तुम्ही खेळू शकता, त्याला हेलिकॉप्टर नाव हे दिलं गेलं. आणि तदनंतर MS धोनी यांचा तो स्ट्रोक खूप व्हायरल झाला आणि म्हणूनच यॉर्कर लेंथ वरती हा प्रयोग देखील पाहायला मिळाला. गणेश जाधव येतोय बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल वेगवान, गतिवान, चांगला बॉल, योग्य पद्धतीने हा टप्पा आहे. गावदे वॉरियर्स won a toss and decided to ball first. पुन्हा गणेश ओव्हर द विकेटने. यावेळेस चांगल्या प्रकारचा बॉल, पाय चालले नाहीयेत क्रिकेटमध्ये. एक फलंदाज म्हणून पहिली गोष्ट असते युजेस फुटवर्क, पायांची हालचाल. दुसरी गोष्ट चेंडूवरील नजर. तिसरी गोष्ट टायमिंग विथ टेम्परामेंट. या तिन्ही गोष्टी नव्हत्या या बॉलवर म्हणूनच हा बॉल डॉटचा. पुढील बॉल गणेशचा पुन्हा. यावेळेस फटका फसलाय. गणेश जाधव पुढे आले आणि कॉट अँड बोर्ड होताना विकेट डाऊन.
आदरणीय सन्माननीय ज्ञानेश्वरजी दुधकर साहेबांचं आगमन झालंय. मी आपणास विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. चांगला बॉल, यॉर्करचा प्रयोग केला, टेस्ट केलं गेलं. जेव्हा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतो तेव्हा त्याची परीक्षा घेण्यासाठी गोलंदाज हेच तर करतो, परफेक्ट यॉर्करचा प्रयोग तर करतो. आणि तेच परफेक्ट यॉर्करचा प्रयोग केला टेस्ट करण्यासाठी बॅटरला धावसंख्या 1 पुढे 10 रन्स, फक्त एकच धाव. यावेळी फटका फसलाय परंतु लँडिंग सेफ आहे. OUT विकेट. धन्यवाद डीजे. वेलकम जागृत राऊत, ब्रँड सरावले, आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत गोवाडे आदिवासी प्रीमियर लीग 2026 मध्ये. वेलकम. आता 18 चेंडू आणि 33 धावा. हेमंत समीकरण प्रति ओव्हर 11च्या सरासरीने जावं लागेल. ज्या धावा होऊ शकतात परंतु एका साईडनं विकेट देखील गेल्यात, म्हणूनच थोडंसं प्रेशर असेल फलंदाजांवरती. परंतु अशाच परिस्थितीमध्ये तुम्ही आम्ही मात्र पुढे येतो. असे सामने तुम्हाला हिरो बनवतात. या सामन्यांमध्ये तुमची लोकप्रियता वाढते आणि हा सामना जिंकून दिलात तर तुमच्या नावाचा उदो उदो होतो क्रिकेटच्या मैदानामध्ये. त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येतोय प्रतीक बरड. व्हाईट बॉल मिनिटच्या माध्यमातून हा चेंडू पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल. आदरणीय सन्माननीय ज्ञानेश्वरजी दुधकर साहेब, मी आपल्यास विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे गोवाडे आदिवासी प्रीमियर लीग 2026 मध्ये. आता 16 चेंडू आणि 31 धावा. यांचं समीकरण 16-31.
हलक्याशा हाताने यावेळेस खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळेस बॅटर धावबाद झालेत. एकामागोमागे एक विकेट जाताना पाहायला मिळत आहेत. टिकून बॅटिंग या ठिकाणी करत नाही आहेत फलंदाज आणि म्हणूनच बॅटिंगचा ग्राफ थोडासा खालावला आहे. परंतु येत्या काळामध्ये 14 चेंडू आणि 29 धावा हे मॅचचं समीकरण आहे. प्रतीकसारखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्याच्याकडे क्षमता आहे आणि नेहमीच म्हणतात ना की क्षमतेपेक्षा जास्त धावलो तर दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायलाही दमच लागतो आणि ते करावं लागेल योग्य त्या वेळी. क्रिकेटचा खेळ योग्य वेळेचा आहे. वेळ निघून गेल्यावर येथे हुकमाचे एक्के देखील काहीच कामाचे राहत नाहीत. म्हणून प्रॉपर टायमिंग योग्य वेळ खूप महत्वाची असते. न्यू बॅटर गुड्डू यावेळेस फटका फसलाय. झेल कंप्लीट. विकेट आणखीन एक धक्का मिळतोय. खूप सारे विकेट्स एकामागोमा एक विकेटची रांग लागताना पाहायला मिळते. गुड्डू देखील या ठिकाणी डगआउट मध्ये परतलाय. आदित्य येतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्याकरिता. पहिला बॉल डॉट आलाय. 11 बॉल 29 धावेची गरज. 16 वर 7 धक्के जे पाहायला मिळत आहेत. अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते आदित्यच्या माध्यमातून. पहिला बॉल योग्य. फेअर बॉल 11-29. यावेळी सोडवले या बॉलला. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ क्लिअर होणारा प्रतीक बरडचा हा षटकार 6. दहा मध्ये 23. कमी गतीने यावेळेस बोट फिरवले होते. हे व्हेरिएशन आहे. प्रत्येक बॉल मध्ये व्हेरिएशन केलं जात आहे. वेलकम रोशन भाऊ जाधव. आपलं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत डे 2 मध्ये. शुभ प्रभात. चांगले गुणलेखक म्हणून जे पाहायला मिळत आहेत आणि जे युवा पोलीस भरतीची तयारी करतात त्यांना मात्र त्यांचे प्रशिक्षक आहेत. यावेळेस बॉल हवेत होता. डिरेक्ट हिट इट्स ऑलवेज डेंजरस आणि यावेळेस हा विकेट मात्र वीर एंटरप्राइजेस टीमसाठी एक मोठा धक्का पाहायला मिळतो बघा. धावबादच्या माध्यमातून डिरेक्ट हिट केले गेले आणि हा विकेट पाहायला मिळतोय. बिग विकेट डाऊन. धन्यवाद डीजे. 8 मध्ये 22 धावांची गरज. धावबादच्या माध्यमातून खूप सारे फलंदाज बाद झालेत आणि क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हणतात ना धावबाद होणे म्हणजे स्वतःच्या पायावरती स्वतः कुऱ्हाड मारून घेणे. तेच पाहायला मिळतंय. हा देखील बॉल व्हेरिएशन केलंय. अतिशय स्लोवर बॉल. स्लोवर अँड स्लोवेस्ट बॉल चा प्रयोग पाहायला मिळतोय. 7 मध्ये 22.
कमी गतीने हा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, वाईट बॉलची सांगता. यावेळेस पंतांच्या माध्यमातून हा निर्णय येतोय. आता 7-21, तब्बल 8 गडी बाद झालेत आणि हे 9व्या आणि 10व्या क्रमांकाचे फलंदाज आहेत, परंतु 9व्या आणि 10व्या क्रमांकाचे फलंदाज ही चांगली फलंदाजी करू शकतायत. आता 6 बॉलमध्ये 21 धाब्यांची गरज. बघा 9व्या आणि 10व्या क्रमांकाचे फलंदाज का चांगली फलंदाजी करू शकतायत त्याचं कारण आहे जसप्रीत बुमराह आणि 10व्या क्रमांकावरती येऊन टेस्ट क्रिकेटच्या इतिहासामध्ये 6 बॉल 35 धावेचा रेकॉर्ड केला. सर्वाधिक धावा त्यांनी केल्यात आतापर्यंत एका षटकामध्ये. त्याचप्रमाणे 9व्या आणि 10व्या क्रमांकावरती येऊन उमेश यादव आणि मोहम्मद शमी यांनी द ग्रेट प्लेयर युवराज सिंग सरांचा, वीरेंद्र किशन सेहवाग सरांचा आणि विराट प्रेम कोहली यांचा रेकॉर्ड मोडला. तो असा की सर्वात जास्त षटकार टेस्ट क्रिकेटच्या इतिहासामध्ये युवराज सिंग सरांनी फक्त 23 षटकार, वीरेंद्र किशन सेहवाग सरांनी 26 षटकार आणि विराट प्रेम कोहली यांच्या 29 षटकाराचा रेकॉर्ड मोडला. मोहम्मद शमी यांनी तब्बल 35 षटकार आणि उमेश यादव यांनी तब्बल 36 षटकार आतापर्यंत लगवलेत. म्हणून 9व्या 10व्या क्रमांकाचे फलंदाजही चांगली फलंदाजी करू शकतायत, हे विसरून चालणार नाहीये. खोलवर टप्प्याचा बॉल जो पाहायला मिळतोय. योग्य पद्धतीचं आतापर्यंत क्रिकेट सुरू आहे. जागृत राऊत या ठिकाणी जॉईन झालेत आणि आदरणीय मेहुलजी पाटील रजा घेत आहेत. खूप खूप धन्यवाद. चांगले टेक्निशियन आहेत आणि जेव्हा जेव्हा ते असतात या ठिकाणी टेक्निशियन रूममध्ये, दिवस कसा येतो कसा जातो हे कळत सुद्धा नाही आपलं. खूप खूप धन्यवाद. याच दरम्यान मुख्य व्यासपीठावरती आगमन होतंय. गोवाडे गावचे प्रथम नागरिक सरपंच मॅडम माननीय सौभाग्य कांचनी वैशाली जाधव मॅडम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. माजी सरपंच मॅडम माननीय सौभाग्य कांचनी निकिता भोईर मॅडम, त्याप्रमाणे पोलीस पाटील मॅडम माननीय सौभाग्य कांचनी मनस्वी पाटील मॅडम, आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आपलं गोवाडे आदिवासी प्रीमियर लीगमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पर्व 10 आणि आजचा दुसरा आणि अंतिम दिवस जो पाहायला मिळतोय. अतिशय रंगतदार क्रिकेट. 100 रुपीज निलेशजी बाळाराम पाटील साहेबांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत.